राम कृष्ण हरी मुकुंद मुरारीनाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद हे नाथ नारायण वासुदेव कवरदारी विठ्ठल श्री दत्तात्रेय जनार्दन स्वामी नाथ मुक्ताबाई की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की महाराज की जय सद्गुरु झेंडूजी महाराज की जय सद्गुरु सखाराम महाराज की जय संतन की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि देव सर्वकारेषु सर्वदा वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि च कर्तारो वन्दे वाणि विनायकम् तेने ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति सूर्या तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवती महामुनिकृतिं वा पररीश्वरा सद्यो हृद्यवृदितत्र परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रय जननी देवांची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारण्यात अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सदसत्र पश्चाम यदेतश्च यो शिष्येत स्वस्म्य भूतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भास यथा तमः यथा महान्ति भूतेषु यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तैस्तथा तेषु न चेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय। जे शुद्ध सात्विकरो निसंपन्न नुलंघत पतीचे वचन ते निर्विकल्प पतिव्रता पूर्ण तेसी निवास स्थान वैकुंठ जे पतिपुत्रानी अतिता भोजनी न देखे निभ्रांत भिन्नता जे धन लोभाविन पतिव्रता ते जान तत्वता वैकुंठवासी जे पती ते मानी नारायण जे कोणाचे न देखे अवगुण ते निर्मोह पतिव्रता पूर्ण तेसी निवास स्थान वैकुंठ ज्यासी निवास वैकुंठ स्थान त्या पतिव्रता स्त्रियांचे वर्णन
श्री शुक सांगतसी आपण सभाग्यपण तयाचेची. ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं ही चतुश्लोकी भागवताची सेवा आणि क्रमप्राप्त झालेला हा जो विषय पातिव्रत्याचा विषयाचा, पातिव्रत्य धर्माचा विचार शास्त्रामध्ये फार श्रेष्ठ सांगितलेला आहे. फार मोठा विचार शास्त्राने याचा आपल्याला सांगितला. अतिशय श्रेष्ठ स्त्री जीवनातील व्रत पातिव्रत्य व्रत, याचा बराचसा विचार, याचा ओहापोह आपण काल विस्ताराने पाहिला. आज नाथांनी पुन्हा याचा विचार केलेला आहे. त्याचा विचार करून आपण पुढे सरकणार आहोत. भारतीय संस्कृती ही जगामध्ये सर्वांना प्रशिक्षण देणारी, गुरुत्व ठरणारी अशी भारताची संस्कृती. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ संस्कृती भारताची आहे. सर्वांना गुरुत्व प्रदान करणार, सर्वांचं गुरुत्व स्वीकारणारं जे वर्ष आहे ते भारतवर्ष आहे. आणि म्हणून या देशाच्या संस्कृतीचं आणि या देशातील परंपरांचं वर्णन भगवान मनु करतात. धन्य यस्य परंपरा, धन्य यस्य संस्कृती. या देशाची प्रकृती परंपरा जी आहे ती धन्य आहे. या देशाची संस्कृती धन्य आहे. कारण मनुष्य देहाला आल्यानंतर मनुष्याने आपलं साध्य काय ठरवावं, आपलं कर्तव्य काय आहे आणि ते निज स्वरूप प्राप्त करून देण्याचं तत्वज्ञान, साधना आणि साध्य प्राप्तीचं स्थळ केवळ भारतभूमी आहे. ही कर्मभूमी शास्त्रामध्ये शुकाचार्यांनी सांगितली. इथं आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येते. आणि श्रेष्ठ म्हणण्याचं कारण सृष्टीच्या प्रारंभापासून तर आतापर्यंत जेवढे काही भगवंताचे अवतार झाले ते या भारतवर्षावरच झाले, या भारतवर्षाच्या भूमीवर झाले. म्हणून ही भारतभूमी देवभूमी आहे. आणि त्या परमात्म्याला नावारूपाला आणणारे साधू संत सत्पुरुष सज्जन सुद्धा याच भूमीवर झाले. म्हणून या देशाचे आणि त्या देशामध्ये त्या परमात्म्याची साधना भक्ती करणारे असे ही श्रेष्ठ संस्कृती. आणि म्हणून शास्त्राच्या मार्गाने चालणारी ही संस्कृती आहे. अलीकडच्या काळामध्ये समाज भरकटल्या जरी जात असला, केवळ विज्ञानाच्या आधारावर मानवी जीवन जगण्याकरता विज्ञानाची आवश्यकता आहे. पण केवळ विज्ञानाच्या जोरावर मानवी जीवन सुखी होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. आणि शास्त्राचे प्रत्येक सिद्धांत हे विज्ञानाच्या आटोक्यात येतीलच असं निश्चित नाही. कारण एका थोर सत्पुरुषाचं वाक्य आपल्यासमोर ठेवेल, जिथं विज्ञानाचा प्रांत संपतो तिथून अध्यात्माला प्रारंभ होतो. आणि अध्यात्माने मानवी जीवनात सुख प्राप्त होतं. विज्ञान सुखसोयी निर्माण करतं. विज्ञानातून भोग आहेत आणि भोगातून माणसाच्या जीवनात आजपर्यंत कोणालाही सुख प्राप्त झालेलं नाही. भोगातलं सुख ही आभासातलं सुख आहे, म्हणायला सुख आहे. परिणाम त्याचा, अवसान त्याचं दुःखामध्ये होतं. आणि या विज्ञानाच्या भोगवादातून, जडाच्या संशोधनातून अध्यात्माकडे पाहणाऱ्यांना अध्यात्म ग्रंथाची नजर येणं कदापि शक्य नाही. त्याला अध्यात्माची नजरेतून पाहणं. म्हणून आज आपण पाहतोय समाज बहुतांश हा भोगवादी झाला. विज्ञानाच्या माध्यमातून जीवाला भोगाकडे आकृष्ट केलेला आहे. आणि त्यामुळे शास्त्रावरची श्रद्धा, गुरुवरची श्रद्धा, ईश्वराचं अस्तित्वच मानायला आज बहुतांश वर्ग तयार नाही. परंतु ईश्वराचं अस्तित्व, शास्त्राचे सिद्धांत
आपण मानण्यावर आणि न मानण्यावर अवलंबून नाहीत. ते आहे ते आहेच, त्याच्यात बदल करता येत नाही. ओहो, आंधळ्यांनी सूर्याला नाही म्हटलं म्हणून सूर्य नाही का? ज्याचं नाव घेऊ नये तो प्राणी, तो पक्षी सूर्यच नाही म्हणतो, त्याला सूर्याचं दर्शनच नाही. त्यांनी किती सभा भरवल्या आणि सूर्यच नाही. सूर्य आहे हा वाद, हे शब्द, हे वाचारंभन आहे आणि सर्व लोकांची दिशाभूल करणं आहे. हे वाक्य किती वापरले तरी किती मानतील त्याचं? जी आंधळी आहे ती, जी डोळस आहे ती मानणार आहे काय? जसा म्हणून त्याचा ज्यांच्यावर शास्त्रविचार, शास्त्र संस्कार नाही, ज्यांना सत्संगती नाही, सत्संगतीमध्ये कधी गेले नाही, फार काय, जे पापपुण्य मानत नाही. का मानत नाही? याच्यासाठी सुद्धा त्याचं पुण्य कमी पडतं आणि पाप उदयाला आलेलं असतं आणि अशा काही याच्यातून ते याला मानत नाही. परंतु आपल्या मान्या न मानण्यावर शास्त्राचे सिद्धांत आणि ईश्वराचं अस्तित्व हे कदापि अवलंबून नाही. आपल्याला काय करायचंय हे परमेश्वराने मानवी देहामध्ये स्वातंत्र्य दिलं आहे. मात्र एक निश्चित आहे, शास्त्रानुसार जर मानवी जीवन जर जगले नाही तर मानवी जीवना अमूल्य असा मनुष्य देह मिळून इतर देहामध्ये पशुपक्ष्यांसारखं स्वैराचार जर जीवनात करत असाल, तुम्ही नका मानू पाप पुण्य, नका मानू पुनर्जन्म, नका मानू शास्त्राचे व्रत वैकल्याची साधना, परंतु मानल्या नाही, याला थोटान मानलं, याला तुम्ही दिशाभूल लोकांची समजले तरी यातून नुकसान शास्त्राचं होणार नाही, ईश्वरावर त्याचा परिणाम होणार नाही. संत जिवंत सर्व यापेक्षा मोकळा आहे, अलिप्त आहे. त्यांना उलट आपण याच्यामुळे आपण करत नाही, याच्यामुळे संतांना दुःख होतं आणि आपल्याला आपल्या सुखाकरता संतांनी प्रबोधन केलं. करोनी प्रबोध संत पार, उतरले मनुष्य देहातरे ऐसा निध, साधेल तरी साधा सिद्ध. करोनी प्रबोध संत पार, उतरले, संतांनी प्रबोधन केलं, मनुष्य देह मिळाला, या देहामध्ये शास्त्रानुसार वागा. आणि शास्त्रानुसार जर वागले नाही तर शास्त्रावर, संतांवर, ईश्वरावर त्याचा परिणाम होणार नाही, परंतु आपल्या जीवनावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या कल्याणाकरता तुम्हाला वाटत नसेल तर नका मानू, परंतु करणाऱ्यांना तरी प्रतिबंध आणू नका. एवढं तरी पाप आपल्या पदरात तुम्ही मानत नसले तरी पदरात पाडून देऊ नका. तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही करा आणि यांना शास्त्रानुसार वागणाऱ्यांना वागू द्या, अडथळे आणू नका. कमीत कमी एवढं तरी सहकार्य करा, म्हणजे भारतात जन्माला आल्याचा तुम्हालाही मरताना स्वाभिमान वाटेल. या देशाची परंपरा, संस्कृती धन्य. त्याचे जे अनेक कारणं सांगितले गेले त्यामध्ये एक कारण, या देशामध्ये पातिव्रत्य धर्माचं पालन केलं जातं. आता इतर देशांमध्ये जर विचार केला, माझा अधिकार नाही, परंतु आपण पाहतोय आज नेट, इंटरनेटच्या युगामध्ये आपण वावरत आहोत. जग अतिशय आपण जवळून पाहतोय, आपल्या सर्व दृश्य पाहायला सापडतो आणि त्यातून त्या देशांनी या देशाची संस्कृती, या देशाचे ग्रंथ मानले. दुर्दैव आहे, आम्ही या देशात येऊन या संस्कृतीचे, आम्ही मधला काळ असा गेला, संस्कृतीचे गोडवेच गाण्यामध्ये गेला, त्याच्याकडे गोडवेच गात बसलो, आमची संस्कृती धन्य आहे, आमची संस्कृती धन्य आहे, परंतु त्याच्याकडं आचरणाच्या बाबतीत थोडं दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यामुळे आज हा बहिरंग समाज स्वैर आचरण करताना आपल्याला दिसतोय. परंतु तेही ईश्वराची इच्छा असेल, काळाच्या मनात असेल, कारण काळ कलीचा आहे आणि काळाच्या समोर कोणालाही काही करता येत नाही. आमचे परमादरणीय गुरुवर्य प्रातस्मरणीय शांतीब्रह्म मारुती बाबा सांगत असतात, या काळामध्ये काही विपरीत घडत असेल तर फक्त एकच करावं, कालाय तस्मै नमः, कालाला नमस्कार करावा. तो परमात्मा त्याच्या मनात असेल आणि म्हणून तरीही सुद्धा असं स्वैराचार जीवनानं मानवी जीवन सुखी होऊ शकत नाही. मानवी जीवनामध्ये
कर्तव्य साधना करण्यात आली. मी का सांगतोय की काल बोललं मी पातिव्रत्य धर्माचा विचार केला तर त्याच्यामध्ये व्यभिचाराचा विचार, पातिव्रत्याच्या विरोधात व्यभिचार आहे आणि व्यभिचार करणे हे पाप आहे. तर काही मंडळी पापपुण्य मानायला तयार नाही, तर ती पापपुण्य मानत नाही असा विचार असताना असे पापपुण्य मानायला ती मंडळी, काही मंडळी तयार नाही. त्यांना सुद्धा त्यांच्याकरता यांना मी काही इथं उपदेशक म्हणून बसलेला नाही. मी आईसाहेबांचा, नाथ महाराजांचा एक सेवक म्हणून इथं चिंतन करतो आहे. उपासना मी उपदेशक नाही, ईश्वराने माझी उपदेशक म्हणून नियुक्ती केलेली नाही. मी एक साधक म्हणून आपल्या जो साधना करतोय, जग सुधरावं यासाठी माझा प्रयत्न अजिबात नाही, परंतु जगाने सत्याचा स्वीकार करावा, शास्त्राचा स्वीकार करावा याच्यासाठी मात्र मनातली थोडी कळकळ आहे. पूर्व सुकृताने, श्रीगुरूंच्या कृपेने, आई वडिलांच्या कुळाच्या पुण्याईने सत्संगतीमध्ये सत्शास्त्राचं चिंतन करण्याचा थोडाफार प्रसंग आला. त्यातून आपण सत्संगतीचा, सत्शास्त्राचा स्वीकार करून आपण जीवनामध्ये थोडंफार का होईना, मोहरी एवढं का होईना आचरण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा प्रात्यक्षिक त्याचा अनुभव आपल्यामध्ये जीवनामध्ये येतोय आणि समोरची मंडळी शास्त्रबाह्य वागताना पाहिली की मनाला दुःख होतं. आणि तेवढ्या करता सुधारण्याकरता नाही, सुधारण्याचा पायंडा, त्याला जो मग काय म्हणतात, हुद्दा म्हणतात, तो काही मी घेतलेला नाही, परंतु स्वीकार करावा. स्वैराचार जीवनामध्ये सुख नाही. शास्त्रानं चालणारी माणसं असतात, माझ्या साध्या भाषेमध्ये शास्त्राने चालणारी माणसं असतात आणि शास्त्राच्या बाह्य वर्तन करणारी माकडं असतात. आपण जर मनुष्य देहाला आल्यानंतर शास्त्रासारखी वागत नसेल तर स्वैराचार पशुपक्ष्यांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय राहिला? त्यांनाच्या फक्त आपल्याला 2 पाय आणि त्यांना 4 पाय. तेही पापपुण्य मानत नाही, तेही पुनर्जन्म मानत नाही, तेही शास्त्रानुसार चालत नाही. मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? ईश्वराने आपल्याला अमूल्य असा देह दिला आहे. या देहाचा भगवंताने ज्ञान दिलेला आहे. या बुद्धीचा, या ज्ञानाचा विचार करून सत्शास्त्राने, सत्संगतीने जीवन जगावं आणि आपलं जीवन परिपूर्ण करून आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्यावा. हा मनुष्य देहाचा हेतू आहे, हा मनुष्य देहाचा उद्देश आहे. आणि म्हणून बाबो, काही गोष्टी जीवनामध्ये आपल्याला आवडत नसल्या तरी कराव्या आणि काही गोष्टी आवडत असल्या तरी करू नये. मांसाहार आहे, मद्यपान आहे, व्यभिचार आहे, दुसऱ्या कापट्यपूर्ण व्यवहार आहे, हा माणसाला आवडत असला, भ्रष्टाचार आहे, माणसाला आवडत असला तरी माणसाने ह्या गोष्टी करू नये. आणि परमार्थ, भक्ती, सत्संग, सत्शास्त्र श्रवण आपल्याला आवडत नसलं तरी सुद्धा माणसाने आग्रहाने करावं. उन्हामध्ये तापलेलो आहोत तर सावलीची अपेक्षा आपल्याला, तुम्ही झाडाचा टिटकारा करा, परंतु आपल्याला सावलीची आवश्यकता आहे म्हणून तरी सावलीत बसण्याकरता त्या झाडाचा आश्रय घ्या. ते झाड तुम्हाला सावली दिल्याशिवाय राहणार नाही. त्याला घाव घातला तरी सुद्धा ते सावलीच देणार आहे. का खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, का खांडावया घाव घाली, दोघा जे सावली वृक्षाची, ज्ञानोबा म्हणतात की दोघांना सुद्धा सावली झाड देणारच आहे. तसं शास्त्रानुसार जर आपण शास्त्राच्या संगतीत, शास्त्राच्या नुसार वागण्याचा प्रयत्न केला, कळत न कळत आपल्या जीवनामध्ये सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पातिव्रत्य धर्माचं आचरण केल्याने स्त्री जीवनामध्ये अतिशय पुण्य प्राप्त होतं. म्हणून मी काल बोलत असताना मोठ्या धाडसाने एक वाक्य बोललो की पातिव्रत्याचं आचरण करणे म्हणजे पुरुषाच्या अधीन, केवळ पुरुषाच्या पारतंत्र्यात राहणे म्हणजे पातिव्रत्य नाही. तर पातिव्रत्य ते आहे पुरुषाच्या, आपल्या कोणत्याही पुरुषाच्या नाही, आपल्या प्रारब्धाने, आपल्या प्रारब्धामध्ये प्रारब्धाने प्राप्त झालेला ज्या पुरुषाशी आपला विवाह झालेला आहे त्या पुरुषाशी, आपल्या पतीशी,
त्याला प्रत्यक्ष नारायण समजून त्याची सेवा करणं म्हणजे ही एक स्वातंत्र्य आहे. एवढं स्वातंत्र्य आहे. पतीवरच पतीवर विश्वास ठेवून जर सेवा करत असेल तर विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होई त्याचे. विश्वास जर ठेवला आणि याच्यावर विश्वास जर ठेवला तर पतीचं सर्व ऐश्वर त्या माऊलीला उपभोगायला मिळतं, त्या विश्वासकाला त्या सेवकाला उपभोगायला मिळतं. आणि म्हणून पातिव्रत्याचा विचार महात्मा आणि त्याला फल काय मिळतं. इह लोकामध्ये पतिसुखाचं सुख, पतिसुखाचं पतीच्या ऐश्वर्याचं सुख मिळतं, याच्यामध्ये पुण्य प्राप्त होतं. आणि परलोकामध्ये या देहातून देहाचा पात झाल्यानंतर सूक्ष्म देहाने त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. की ज्या लोकाला प्राप्त केल्यानंतर पुन्हा आपल्याला दुःखाच्या खाईमध्ये पडावं लागत नाही. उन्हाचा चटका कधी दुःखाचं दुःखरूपी उन्हाचा चटका कधी लागत नाही. असं पातिव्रत्य धर्म अतिशय श्रेष्ठ आहे. त्या पातिव्रत्याचा विचार नाथ महाराज सांगतात. जे शुद्ध सत्वे करोनी संपन्न नुलंघत पतीचे वचन ते निर्विकल्प पतिव्रता पूर्ण तिशी निवासस्थान वैकुंठी. नाथ महाराज म्हणतात जे शुद्ध सत्वे करून संपन्न अतिशय शुद्ध अंतकरणाने जे पतीचे शुद्ध अंतकरणाने संपन्न होऊन नुलंघत पतीचे वचन आपल्या पतीच्या वचनाच्या बाहेर जात नाही. पती सांगतील त्याप्रमाणे पतीच्या मनोभावा अनुसरून पतीच्या मनोभावा आपण काल विचार केला. पतीच्या मनाप्रमाणेच पतीच्या मता अनुसरून ये पतिव्रता. पतीच्या मताप्रमाणेच ते अनुसरण करते, जीवन जगते आणि ते निर्विकल्प पतिव्रता पूर्ण तिसी निवासस्थान वैकुंठ. अशी जी पती आज्ञेमध्ये राहणारी शुद्ध अंतकरणाने शुद्ध अंतकरण करून निर्विकल्प मनामध्ये कुठलाच विकल्प न ठेवता पतिसेवा करणारी जी पतिव्रता आहे ती पूर्ण पतिव्रता ती कुठं राहते ते तिसी निवासस्थान वैकुंठ. मात्र पातिव्रत्य धर्माचा आव आणून चालत नाही. पातिव्रत्य धर्माचा नुसतं मी पतिव्रता आहे म्हणून चालत नाही. नाहीतर मी पतिव्रता आहे मला वैकुंठ आणि मला वैकुंठ मिळालं नाही, वैकुंठ मिळत नाही, कसं मिळेल, नाही चालत. त्याला तसंच वागावं लागतं. नाहीतर एक बावली पातिव्रत्य धर्माचा आव आणून त्याची याच्यात पातिव्रत्य धर्माचं फल इहलोकाचं सुद्धा आपल्याला पाहायला सापडतं. मी काल सांगितलं पुराणामध्ये अनेकशा गोष्टी आहेत, याचे दृष्टांत आहेत, की अशा आपण ऐकत असतो नेहमीच्या. परंतु मला एवढा ते सांगून आता मला तिकडं आपली वेळ घ्यायची नाही. तर सामर्थ्य मात्र निश्चित आहे. एखादा तापसी एखादा तपस्वी घरादाराचा सर्वस्वाचा त्याग करून ईश्वर संकल्पाने सत्य संकल्पाने तप करण्यासाठी अरण्यामध्ये जातो. मनाचं दमन इंद्रियांचा निग्रह करतो. शुद्ध अंतकरणाने सत्य संकल्पाने ईश्वराची आराधना शरीर कष्टवतो, तप करतो. त्या तपाने त्याला जे फल मिळतं तेच पतिव्रता माऊलीला पतीची सेवा निर्विकल्प शुद्ध अंतकरणाने पतीची सेवा केल्याने तिच्या जीवनामध्ये तेच तिचं घरामध्ये राहून तप होतं. अशा प्रकारच्या सामर्थ्य एक सारखं पातिव्रत्य धर्माचं तप आहे आणि त्याच्यामुळे त्या तपानेच तिला वैकुंठाचं स्थान प्राप्त होतं. नाथ महाराज सांगतात जे पती पुत्रानी अतिता, पातिव्रत्य धर्माचं लक्षण, जे पती पुत्रानी अतिता भोजनी न देखे भिन्नता ते लोधन लोभाविन पतिव्रता ती जान तत्वता वैकुंठवासी. आता मी सुरुवातीला सांगितलं पतीच्या मता. आता कोणी म्हणेल का हो तुम्ही सांगितलं की पतीचं वचन उल्लंघन करत नाही, पतीवरच प्रेम करते, मग बाकीच्यांचा काय विचार. मग त्या पतीला तिच्या पोटी आलेला मुलगा आहे, त्या पतीला भाऊ आहेत, पतीचे आई वडील आहेत, घरी येणारे पाहुणे रावळे आहेत, मग यांचं कसं काय. तर त्याचा विचार असा आहे मुख्य प्रेम पतीवर, हेतू पतीवर आणि पतीच्या अनुषंगाने हे माझ्या पतीचे आई वडील आहे म्हणून त्यांची सेवा, हे माझ्या पतीचे लहाने मोठे भाऊ आहेत म्हणून त्यांची सुद्धा सेवा
हे पतीच्या संबंधातले आहे, म्हणून त्यांची सेवा, त्यांचा सुद्धा अव्हेर नाही, त्यांच्यातले सुद्धा गुणदोष पाहायचे नाही. जे पती व पती पुत्रा आणि अतिता, पतीवर सुद्धा प्रेम, पतीच्या अनुषंगाने पोटापोटी आलेल्या मुलावर त्याच्यावरही प्रेम, आणि अतित म्हणजे आलेला जो आपल्याकडे अतिथी आहे, संन्यासी आहे, ब्राह्मण आहे, अतिथी आहे, एखादा साधू सज्जन आहे, असा जर एखाद्या वेळेस अचानक आला तर त्याचे सुद्धा जेवणाची वगैरे राहण्याची सोय करणे, सेवा करणे, ही हा एक पातिव्रत्य धर्मातला मुख्य एकच भाग आहे. आणि असं करत असताना भोजनी न देखे भिन्नता, कशा करता भिन्नता न देखे, भोजना करता अतीत आला, कोणी आला तर त्याला सुद्धा भोजन देणार, गुणदोष त्याचे पाहणार नाही, मुलाला सुद्धा भोजन देणार. आणि धनलोभाविन पतिव्रता, म्हणजे पतीची सेवा करते, अतिताची सेवा करते, घरातल्या इतर मंडळीची सेवा करते, काही मिळावं म्हणून का नाही, धनलोभाविन. नाहीतर काही असं पाहायला सापडतात की खूप सेवा करतात, महिनाभर खूप सेवा करतात खूप, परंतु एखाद्या महिन्याचा पगार घरी येऊ देऊ नका, मग ती सेवा करता रोजच्या रोज पाय चेपून देणारी आणि पगार जर एक महिन्याचा घरी आला नाही तर हातामध्ये काडी घेऊन दरवाजात उभा राहणाऱ्या अशाही पतिव्रता दिसतात. म्हणजे केवळ पैसा करता पतीवर प्रेम करणे, धन लोभाने, पैसा मागायची गरजच नाही, पती प्रसन्न झाल्यानंतर वैभव सर्व कोणाला भोगायला मिळणार आहे, आपलंच आहे, म्हणून ती धनलोभाने सुद्धा पतीची सेवा करत नाही. आणि अशी निर्लोभपणाने निष्काम भावनेने पतीची अतीताची पुत्राची जी सेवा करते, भोजनावर घालत असताना भिन्न भाव देखत पाहत नाही, असे नाथ महाराज म्हणतात. ते जाण तत्वता वैकुंठवासी, तिला इथं पतीचं ऐश्वर भोगायला मिळतं, पुण्य प्राप्त होतं, आणि शेवटी तिला वैकुंठाची प्राप्ती होते, वैकुंठामध्ये राहायला जाते. जे पती ते मानी नारायण, जे पती ते मानी नारायण, ते कोणाचे न देखे अवगुण, जे निर्मोह पतिव्रता पूर्ण, तिसी निवास स्थान वैकुंठ. नाथ महाराज म्हणतात पती म्हणजे माझे परमेश्वर आहे, पती म्हणजे प्रत्यक्ष नारायण आहे, असा भाव पतीवर विषयीचा देव आहेत. आणि त्या देवाची नारायण भाव ठेवून मनामध्ये मानून, जे कोणाचे न देखी अवगुण, इतर जे कोण असतील त्यांचे अवगुण ती पाहत नाही, तुमचे अवगुण तुम्हाला लाख. आणि खरं तर असं आहे, कोणीही पतिव्रतेनेच काय, कोणीही कोणाचे अवगुण पाहू नये, कारण अवगुण पाहायचेच झाले तर स्वतःचे पाहावे. तुकोबराय म्हणतात की बाबा कोणाचे अवगुण पाहून काय करावे, कासया गुणदोष पाहू अनेकाचे, मज काय त्याची उणे असे, माझ्यात काय कमी आहे, माझ्यात जर गुणदोष नसतील तर मी कोणाचे गुणदोष पाहणार नाहीच. याचा अर्थ असा आहे की दोषरहित जीवन जगण्याचा, दोषरहित होण्याचा आपण प्रयत्न करावा. परमात्मा निर्दोष आहे, आणि त्या निर्दोष अशा परमात्म्याची सेवा करत असताना आपण सुद्धा आपल्यातली दोष निवृत्त करावे, हा त्यातला भाव आहे. पतिव्रता कोणाचा दोष पाहत नाही, अवगुण पाहत नाही, आणि निर्मोह पतिव्रता पूर्ण, तिचे निवासस्थान वैकुंठ, तिला कशाचा मोह राहत नाही. शेवटी पतीसह आपण ते गमन करते, आणि शेवटी तिचे निवासस्थान वैकुंठ, तिला सुद्धा वैकुंठाचं स्थान प्राप्त होते, वैकुंठामध्ये तिला राहायला मिळतं. ज्यासी निवास वैकुंठ स्थान. आता शुकाचार्य सांगतात, ज्यासी निवास वैकुंठ स्थान, त्या व्रता स्त्रीचे वर्णन श्री शुक सांगत आपण, सभाग्यपण तयाचेची. महात्माला सांगतात की त्या पतिव्रतेचं वर्णन, ज्या स्त्रिया इथं पातिव्रत्याचं धर्म या विनियमाप्रमाणे वर्णन आचरण करून वैकुंठाला गेलेले आहेत, त्यांचं वर्णन शुकाचार्य, वैराग्य शिरोमणी शुकाचार्य पुन्हा करतायत. सभाग्यपान त्याचेने तयाचेने,
का करतात तर त्या पातिव्रत्याचं धर्माचं आचरण करणाऱ्या त्या माऊल्यांचं जर वर्णन केलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं, आपण भाग्यवान होतो. एवढ्या करता नाथ महाराज आणि भगवान शुकाचार्य राजा परीक्षिताला त्यांचा वैकुंठातला, आता हे इहलोकातलं वर्तन सांगितलं, आता वैकुंठामध्ये फलश्रुतीरूपी त्यांचं जीवन कसं जातं त्याचा विचार नाथ महाराज सांगतात. शुकाचार्य सांगतात, विद्योतमान प्रमदोत्तमाद्युभिः सविद्युदभ्रावलिभिर्यथा नमः स्त्रीयत्र रूपिण्युरुगाय पादयोः करोति मानं बहुधा विभूतिभिः. शुकाचार्य सांगतात, विद्योत या श्लोकाचा अन्वयाचा विचार करत असताना यथा सविद्युत भ्रावलिभिः नभः तदोत्तमाद्युभिः विद्योत्तममानः विराजते यत्र रूपिणो स्त्रीः बहुधा विभूतिभिः उरुगाय पादयोः मानं करोति. हा अन्वय झाला. याचा अर्थ करत असताना आपल्याला असा करता येतो, यथा सविविध विद्युत भ्रावलिभिः नभा, म्हणजेच जे विजेने युक्त असे जे आहेत विद्युत भ्रावलिभिः अशा मेघपंक्ती ज्या आणि भरलेले आकाश आहेत, म्हणजेच ढग आलेले आहेत आणि त्या ढगामध्ये मेघांच्या मध्ये विद्युत चमकत आहे. त्याप्रमाणे त्या आकाश, अशा प्रकारचं आकाश असताना त्या पंक्तीने मोहयुक्त मेघयुक्त आकाशांच्या त्या रांगांनी तसे नभः प्रमोदोत्तमाद्युभिः द्युद्योत्तममान विद्योत्तममान विराजते. त्याप्रमाणे तसे तरुण स्त्रियांच्या कांतींनी प्रकाशमान अशा त्या शोभायमान दिसतात. तिच्या स्त्रिया तिथं कशा विजेसारख्या शोभायमान दिसतात. असा याचा एका दुसऱ्या उत्तरार्धाचा विचार असा आहे, यत्र रूपिणो स्त्रीभिः, म्हणजे ज्यांचा जो आहे काय, जेथे मूर्तिमंत स्त्रीवी म्हणजे काय, लक्ष्मी. रूपिणो लक्ष्मी, मूर्तिमंत लक्ष्मी आहे. तत्र बहुधा विभूतिभिः उरुगाय, म्हणजे अशा अनेक प्रकारच्या ऐश्वर्यांनी उरुगाय म्हणजे परमेश्वराच्या पादयोः, पायाच्या कमला पादयोः मानम करोती, म्हणजे त्या पायाच्या भगवंताच्या चरणकमलाचा सत्कार नेहमीच लक्ष्मीसहित त्या स्त्रिया तिथं भगवंताची सेवा करत असतात. अशा प्रकारचा श्लोकाचा अर्थ आपण याचा अर्थ आहे. म्हणजे काय आहे की ह्या ज्या पातिव्रत्याचं धर्माचं पालन करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत ह्या तिथं जातात आणि जशा आकाशामध्ये ढग आल्यानंतर ढगांमध्ये त्या विजा शोभून दिसतात, त्याप्रमाणे कांतिमान देह तिथं धारण करतात. आणि त्या कांतिमान देह धारण कशाप्रमाणे, लक्ष्मी जशी परमात्म्याचं चरणाची सेवा करते, शोभायमान दिसते, दिव्य असा देह ते लक्ष्मीचा आहे, त्याचप्रमाणे यांना सुद्धा तो देह प्राप्त होतो. नाथ महाराज त्याचा विचार करतात. ज्या परम पुण्य अति पावन त्या स्त्रिया वैकुंठी विराजमान, सौंदर्य गुणे विष्णू समान,
तेत विराजमान शोभे कैसे. ज्या परमपुण्य अतिपावन अतिशय श्रेष्ठ प्रकारचं पातिव्रत्य धर्माचं व्रत करून त्या परमपुण्याने श्रेष्ठ पुण्याने त्या पावन झालेल्या आहे, पवित्र झालेल्या आहे. आणि अशा पतित झालेल्या त्या स्त्रिया वैकुंठी विराजमान, वैकुंठामध्ये प्राप्त झालेल्या वैकुंठाला राहत आहेत. सौंदर्य गुणे विष्णू समान तेज विराजमान शोभे कैसे. त्यांचं सौंदर्य भगवान विष्णूच्या सौंदर्यासारखं असतं. भगवान विष्णूचं सौंदर्य कसं आहे, आपण काल त्यांचा विचार हरिभक्ताच्या वर्णनातून भगवंताच्या सौंदर्याचा विचार काल आपण केला. त्या सौंदर्याप्रमाणे त्यांच्या गुणाप्रमाणे त्यांचे गुण आणि त्यांचं सौंदर्य प्राप्त झाले, त्यांना प्राप्त झालेलं असतं. तेज तेजसुद्धा त्यांचं त्याच प्रकारचं शोभून दिसत असते, विराजमान असतात. कसे असतात त्याचं वर्णन. लावण्य स्त्रिया केवी दिसे तेथे स्वरूपे स्वये स्वरूपे लक्ष्मी वसे. तद्रूपे स्त्रिया सौंदर्य वासे तरी शोभत असे वैकुंठ लोक. लावण्य स्त्रिया केवी दिसे. त्या स्त्रियांचं लावण्य सौंदर्य कशाप्रमाणे दिसतं तर नाथ महाराज सांगतात, तेथे स्वये स्वरूपी लक्ष्मी वसे. लक्ष्मीचं सौंदर्य किती आहे ओ. लक्ष्मी ज्याच्याजवळ आहे, ज्याचा अंश आहे, ज्याच्याकडे आहे, तो काळाकुट्ट असला तरी त्याला सौंदर्यवान समजल्या जातं. आता ही लक्ष्मी किती सौंदर्यवान आहे परमात्म्याच्या स्वरूपाने, आणि त्याच लक्ष्मीच्या सौंदर्यासारखा लक्ष्मी किती सौंदर्यवान आहे याचा विचार आपण काल थोडक्यात पाहिला. पुन्हा त्याच विषयाचं पिष्टपेशन न्यायानं त्याचाच पुन्हा पुन्हा विचार मी करू इच्छित नाही. अशा प्रकारचं अलौकिक प्रकारचं सौंदर्य दैदिप्यमान लावण्य लक्ष्मी मातेचं असतं. आणि तद्रूपे स्त्रिया सौंदर्य भासे या परी शोभत असे वैकुंठ लोक. त्याप्रमाणे भगवंताप्रमाणे जसं हरिभक्ताचं ऐश्वर्य गुण ऐश्वर्य सौंदर्य लावण्य असतं, त्याचप्रमाणे लक्ष्मीसारखं वैकुंठात प्राप्त झालेल्या स्त्रियांचं सौंदर्य ऐश्वर्य आणि गुण दिसतात, सौंदर्य दिसतं. आणि त्यानेच तो वैकुंठ लोक तिथं अतिशय शोभायमान दिसतो व शोभायमान झालेला आहे. वैकुंठ नव्हे ते शुद्ध गगन. नाथ महाराज सांगतात, मेघस्थानी गमे विमान तेत विद्युल्लता स्त्रिया जाण सौंदर्य संपूर्ण झळकती त्या. वैकुंठ नव्हे ते शुद्ध गगन. ते गगन म्हणजे आकाश, शुद्ध आकाश, निरभ्र आणि स्वच्छ आकाश. कसं निरभ्र आहे, स्वच्छ आहे. त्या आकाशामध्ये पुन्हा आकाशच का म्हणलं, आकाशाला कशाचाच आकाशातना लगे लेपू जैसा. ओ वादळ आले किती धूळ उडाली, आकाश मरतं का नाही, त्याला कशाचाच लेप लागत नाही, कशाचाच दोष लागत नाही. असा निर्लेप असणारा आकाश, त्याप्रमाणे स्वच्छ पवित्र असणारा तो स्वर्ग, तो वैकुंठ लोक निर्लेप आहे, तिथं कशाचाच दोष नाही. मेघ असताना गमे विमान. आणि त्या आकाशात जसे मेघ जो शोभून दिसतात त्याप्रमाणे त्या वैकुंठ लोकामध्ये निर्लेप असणाऱ्या निरभ्र असणाऱ्या त्या आकाशामध्ये मेघाप्रमाणे तिथले विमान जे आहेत ते विमान जसे त्या आकाशात निर्लेप असणाऱ्या आकाशामध्ये काय करतात, शोभून दिसतात. जसे विमान आकाशात ढग आले की जसं आकाश शोभून दिसतं त्याप्रमाणे त्या वैकुंठ लोकामध्ये हे विमानं, या वैष्णवांचे विमानं मेघासारखे तिथं शोभून दिसतात. तेथे विद्युल्लता स्त्रिया जाण सौंदर्य संपूर्ण झळकते. आणि त्या विमानांच्या मध्येच असणाऱ्या ह्या ज्या सौंदर्यवान स्त्रिया, तेजपुंज असणाऱ्या स्त्रिया, ह्या त्याप्रमाणे त्यामध्ये ढगामध्ये वीज चमकल्यानंतर जशी शोभा दिसते त्याप्रमाणे ह्या स्त्रिया त्या विमानामध्ये वैकुंठ लोकात शोभून दिसतात. इतरांच्या ठाई लक्ष्मी असे. आता त्या कशा शोभून दिसतात याच्याकरता नाथ महाराज सांगतात, इतरांच्या ठाई लक्ष्मी असे ते ऐश्वर्य योगे आभासे
ते निज रूपे वैकुंठी वसे या लागी शोभत असे वैकुंठ लोक. नाथमार म्हणता इतरांच्या ठाई लक्ष्मी वसे ती ऐश्वर्य योगे आभासे. लक्ष्मीच्या नुसत्या ऐश्वर्याचा तो काय आहे? आभास आहे. जगतामध्ये जे संपत्तीवान लोकांचं ऐश्वर्य असतं ना, किती ऐश्वर्य लक्ष्मीचं याच्यात ज्ञानोबारायांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. लक्ष्मीचं वैभव काय आहे, लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे काय, लक्ष्मीचं ऐश्वर्य काय आहे, त्या वैभवाचा विचार करत असताना ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. ना तरी आथिलेपणे सरिसी कवनी आहे लक्ष्मी ऐसी श्रीये सारिख्या दासी घरी लाजी येते. ज्ञानोबाराय म्हणतात की नाहीतरी लक्ष्मीसारखं ऐश्वर्य आहे कोणाचं या जगतामध्ये. कवनी आहे लक्ष्मी ऐसी श्रीये सारिख्या दासी घरी तिच्या श्रीयेसारख्या म्हणजे ऐश्वर्यासारख्या दास्यत्व करणाऱ्या त्यांच्या घरी कोण आहेत? दासे आहेत. तिया खेळता करीती घरी करीती घर कुली तया नाम अमर पुले पुरे ठेम जरी ठेविले तरी न होते काय बाहुली इंद्रादिक तयाची. ऐश्वर्याने स्वर्ग लोक जसा शोभून दिसतो, इंद्रादिक त्याचे बाहुले होतात, त्याप्रमाणे हे ऐश्वर्य आहे. मग लक्ष्मीचं ऐश्वर्य आहे. तिया नावडोनी जेव्हा पाहती तेव्हा महेंद्राची रंक होती. तिया जिया झाडाकडे पाहती ते कल्पवृक्ष. लक्ष्मीच्या दासीचं सामर्थ्य ज्ञानोबाराय सांगतात की लक्ष्मीच्या दासीने रिद्धिसिद्धीने त्या लक्ष्मीच्या दासीने जर पाहिलं नुसतं तर एखादा महेंद्र म्हणजे देवाचा राजा इंद्र झालेला असला तरी त्याला सुद्धा रंक व्हावं लागतं, तो सुद्धा रंक होतो. ओ सोपा आहे ना. ज्याच्याजवळ पैसा आला, परशा तेरो तीन नाम, पैसा तेरो तीन नाम, परशा परशा परशु परशुराम. म्हणजे पैसावाला पैशानं 3 नावं सांगतात असे सांगत होते वैकुंठवासी गुरुजी भाऊसाहेब. दृष्टांत सांगायचे, सुंदर सांगायचे. ते सांगायचे पैसा माणसाचा नसला ना, माणसं काय म्हणतात, एका माणसाचं नाव आईवडिलांनी सुंदर ठेवलं परशुराम. काय नाव ठेवलं आहे? काय आहेच आपल्या इथं परशुराम. सुंदर नाव ठेवलं. आला असेल त्यांना अनुभव. ज्याचा जो पैसा नाही त्याला लोक म्हणतात ओ परश्या कुठं चालला, काय नाही पैसा नाही. योगाने उद्योग करतो, काहीतरी प्रारब्धानं कधीतरी मित्राच्या याच्यावरून कोणाच्या याच्यावरून सांगण्यावरून त्यानं रस्त्यानं चालता चालता सहज लॉटरीचं तिकीट फाडलं. मनी नाही, ध्यानी नाही, 5.5 लाखाची लॉटरी लागली ना जुन्या काळात. पैसे आले आणि पैसे आल्यानंतर राहणीमान बदललं. गावातले लोक आता काय म्हणतील, का हो परशुराम भाऊ, परशु भाऊ कसे काय चाललं. आणि अजून संपत्ती आली, त्याने त्या पैशावर उद्योग केला, मोठी फॅक्टरी टाकली पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये आणि त्याचा 2-3 फॅक्टरीचा मालक झाला. आता पैशाला काय कमी आहे. त्याच्या दारापुढे 3-3, 4-4 4 व्हीलर गाड्या राहतात. आणि अशा आल्यानंतर गाडी जर आली, का हो कोणाची गाडी आली, जे परशा म्हणत होते तेच म्हणता, हो तुम्हाला माहीत नाही का आपल्या गावचे ते परशुराम सेठ, म्हणजे पैशाचे 3 नावं. तसे म्हणजे पैसा जर आला, हे लक्ष्मीची दासी नुसतं जर तिने जर तिरप्या नजरने म्हणजे नुसतं असं जर कृपादृष्टीने जर त्यांच्या दासीने पाहिलं तर इंद्र जरी असला, स्वर्गाचा राजा जरी असला, त्याच्याकडे जर पाहिलं तर असे परशुराम सेठचे सुद्धा परशे झालेले बरेचसे आहेत ना. श्रीमंताचे म्हणजे लक्षाधीशाचे भिक्षाधीश आपण पाहिले आणि भिक्षाधीशाचे लक्षाधीश पाहिले. हे कोणाची कृपा आहे, कोणाची अवकृपा आहे? ही सर्व लक्ष्मीची किमया आहे. लक्ष्मीची कृपा झाली तर भिक्षाधीशाचा लक्षाधीश कोट्याधीश होतो आणि अवकृपा जर झाली तर तिच्या मनात आलं तर लोक कोट्याधीशाचा लक्षाधीशाचा तो काय होतो, भिक्षाधीश सुद्धा होतो. हे एक दासीचं आहे. आणि त्या ज्या झाडाकडे पाहती ते होती कल्पवृक्ष. ज्ञानोबा म्हणतात
त्यांनी नुसतं एखाद्या येड्या बाबुडीकडे पाहिलं, सूड बाबुडीकडे. हे रस्ते अडवणारे आपल्या याच्यावर येताना, गाड्यांना येताना रस्त्यात येतात, हे पडीत सर्व येड्या याच्याकडे जर पाहिलं, मला वाटते एखाद्या वेळेस लक्ष्मी मातेच्या दासींनी यावं आणि या बनाकडे पाहावंच. कमीत कमी त्याचा उपयोग आपल्याला मुक्ताईच्या मंदिराकरता, संस्थांच्या उत्कर्षाकरता तरी त्या कल्पवृक्षाचा करून घेता येईल. हे असा तर विनोदाचा भाग वजा करा. तर त्या बाभुड्यांकडे जरी पाहिलं, हिवराच्या झाडाकडे पाहिलं, तर ती सुद्धा कल्पवृक्ष होऊ शकते. एवढं सामर्थ्य लक्ष्मी मातेच्या दासीमध्ये आहे. जीची या जवळिका सामर्थ्य घरीची या पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायिका नमनेची येथं. त्या वैकुंठाचं वैभव सांगत असताना, परमात्म्याचं वैभव सांगत असताना, ते लक्ष्मीचं वैभव सुद्धा परमात्म्याच्या वैभवासमोर काय पडतं, एवढं वैभव, परंतु तिथं काय पडतं, फिकं पडतं. आणि म्हणून असे या करता ती लक्ष्मी माता सुद्धा काय करते, मग सर्वस्वे करोनी सेवा. तिने पतीची सेवा केली. मग सर्वस्वे करोनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. त्या लक्ष्मीने सुद्धा नारायणाला वरलं आणि नारायणाची सेवा निरभिमान होऊन, गर्वरहित होऊन, निर्दोष होऊन पतीचे नारायणाला पती मानून सेवा केली. आणि त्या पातिव्रत्यामुळे तिला परमात्म्याचं अखंड सहवास, अखंड सेवा करण्याची, पाय धुवायची सेवा तिला प्राप्त झाली. अशा प्रकारे अशी जी लक्ष्मी आणि त्या लक्ष्मीच्या स्वरूपाप्रमाणे ह्या पतीची सेवा करणाऱ्या वैकुंठ लोकामध्ये त्या लक्ष्मी मातेप्रमाणेच शोभतात. लक्ष्मीशी अतिशय लावण्य यावया हेची कारण, प्रेस प्रेमी सेवी हरिचरण, यास्तव शोभायमान अति सौंदर्य. नाथ महाराज म्हणतात की लक्ष्मीचं लावण्य, या लक्ष्मीला सुंदरपणा आला कशामुळे, या लक्ष्मीला सौंदर्य आलं तर केवळ सप्रेमी सेवी हरिचरण. काय झालं, रामायणामध्ये असा एक प्रसंग आला. दंडकारण्यामध्ये वनवासामध्ये असताना एकदा प्रभू रामचंद्र आणि सीता मातेमध्ये संवाद चालला. आणि मग असा संवाद चालत असताना सीता मातेने सांगितलं, प्रभू तुमच्या चरणापेक्षा माझे चरण किती चांगले, तुमच्या पावलांपेक्षा माझे पाऊल किती चांगले आहे. ते प्रभू रामचंद्र म्हणाले, सीते तुझ्या पावलापेक्षा माझे पावलं चांगले. आता त्यांच्यामध्ये झाले हे नाही, माझे पावलं चांगलं, तुझ्या पावलापेक्षा माझे पावलं चांगले, माझ्या पावलापेक्षा माझ्या पावलापेक्षा तुझे पावलं चांगले नाही, असं दोघांमध्ये पती पत्नीमध्ये. आता तिचं निर्वाळा कस कोण देणारं कोण होतं, दुसरं कोण आहे, लक्ष्मण भैया होताच तिथं. लक्ष्मण भैया तिथं हजरच होता. आणि प्रभू रामचंद्र तेवढ्यात लक्ष्मण भैया फळं पुढं घेऊन आलेच. आल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा सीतेचं म्हणणं आहे माझ्या पावलापेक्षा सीतेचे पावलं चांगले, माझं म्हणणं आहे सीतेच्या पावलापेक्षा माझे पावलं चांगले. पावलं कोणाचे चांगले आहेत, तो हिंदीमध्ये संवाद, त्याच्या हिंदीत लक्ष्मण भैया विचार करतात, म्हणतात आई साहेबही आपल्याला त्याच आहे आणि त्याच आपल्याला प्रभू रामचंद्र आहे, परंतु निर्णय चुकीचा द्यायला नको आणि दोघेही नाराज व्हायला नको. मग काय, अशा वेळेस सज्जन काय करतात, मधला मार्ग निवडतात. आणि असा मधला मार्ग निवडला. आणि लक्ष्मण भैया सांगतात की भैया दादा, एकाकडं बोट केलं सीतेच्या पावलाकडं, सीता मातेच्या पावलाकडं बोट केलं आणि प्रभू रामचंद्राच्या पावलाकडं नजर केली आणि डोळ्यानं पाहताय, प्रभू इस चरणों से ये चरण अच्छे है. आणि एकदा केलं प्रभूंच्या चरणाला, इस चरणों से ये चरण अच्छे है.
असं बोललं आणि समजणारे समज सीतेला वाटलं की आपल्या पावलापेक्षा या पावलापेक्षा आपली पावलं चांगली आहे, परंतु ते शब्द वाक्यप्रयोग होता हिंदीतला, ईस चरणों से ये चरण अच्छे आहे. या पावलापेक्षा एक अर्थ होतो, या पावलापेक्षा हे पावलं चांगली आहेत. सीतामातेला समाधान वाटलं. बघा मी म्हटलं की नाही, पण प्रभू रामचंद्र म्हणले त्यातला गर्भित अर्थ तर ओळख. प्रभू रामचंद्र म्हणले ईस चरणों से ये चरण अच्छे आहे. या पावलामुळे हे पावलं चांगले. म्हणजे लक्ष्मीच्या ठिकाणी सौंदर्य जे आहे, ऐश्वर्य जे आहे, श्रेष्ठत्व जे आहे ते प्रभूच्या चरणसेवेमुळे प्राप्त झालं. लक्ष्मीला सौंदर्य प्रभूच्या सौंदर्यामुळे. किती सौंदर्य आहे, किती परमात्म्याचं लावण्य आहे. ज्ञानोबाराय काय भारीचं वर्णन करतात, आपण नेहमी ऐकतो. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न केळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवेते तिची शोभा, कान डाऊ विठ्ठलू कर नाटकू, तिने मज लावी लावेदू, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. काय सुंदर वर्णन केलेलं आहे आणि काय सुंदर गायन सुद्धा केलेलं आहे. आपण त्याचा फक्त अनुवाद करायचा. किती सुंदर आहे. न वर्णवे तेथीची शोभा, अगणित लावण्य. जगात जे सौंदर्य आहे, या जगामध्ये तुम्ही पहा ना किती सौंदर्य आहे. हो, काही फुलं अगदी घाणेत उगवतात. कमळाचं फूल चिखलात उगवतो, पण दिसायला किती सौंदर्य आहे. सर्वांचं मोहन. हे सृष्टी किती सौंदर्य आहे. काही असे आहेत की त्यांच्याकडे रस्त्यानं गेले तर नजर टाकल्याशिवाय समाधान होत नाही. असं सौंदर्य आहे. त्यांना पाहून माणसाला समाधान वाटतं. एवढं सौंदर्य जर या जगतामध्ये आहे तर जग कितना इतना सुंदर है, जिसने बनाया वो कितना सुंदर होगा. त्याने किती सुंदर बनवलेलं असेल, तो किती परमात्मा सुंदर असेल. म्हणून बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. परमात्म्याची कांती अतिशय सुंदर आहे, पवित्र आहे, गोड परमात्म्याचं रूप आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याच्या सारख्या त्या परमात्म्याच्या चरणसेवेने लक्ष्मीला सुद्धा हे लावण्य आणि अतिशय सौंदर्य प्राप्त झालं. आणि या स्तव शोभायमान अतिसौंदर्य, त्याच्यामुळे अतिशय सौंदर्याने लक्ष्मीसुद्धा शोभून दिसते. जेणे सुख होय निज जीवा, ऐसी गोड हे हरीची सेवा, मिळवोनी उत्तम वैभवा, रमा सद्भावाचरी हरी चरणी. ते पाय धुयाचे ने दैवा पात्र झाली, तिला दैव प्राप्त झालं, भाग्यवान झाली. आणि म्हणून जेणे सुख होय निज जीवा, प्रत्येक जीवाला आपलं आत्मसुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एकच आहे, ऐसी गोड हरीची सेवा. वा, काय शब्द वापरला नाथ महाराजांनी, गोड हरीची सेवा. परमात्म्याच्या चरणाची सेवा कशी आहे, गोड आहे. परमात्म्याचं सर्व नामा म्हणे तुझे अवघेची गोड, तेथे माझे कोड पुरत असे. नामदेव महाराजांचं सर्वच, नामदेव महाराजांचा देवा तुझं सर्वच गोड आहे. तुकोबा म्हणतात, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. परमात्म्याचं रूप गोड आहे, परमात्म्याचं नाम गोड आहे, परमात्म्याचं धाम गोड आहे, परमात्म्याची सेवा गोड आहे. परमात्म्याच्या सेवेनं फल मिळतं, तो परमात्माचे फलसुद्धा सर्व परमात्माच आहे. आणि तो परमात्माच फलरूप आहे, सेवाचं फलरूप आहे आणि तीच गोड आहे. आणि मिळवोनी उत्तम वैभव मिळतं, ऐश्वर प्राप्त होतं. आणि रमा सद्भावा हरिचरणी, अशा प्रकारे ती रमा भाग्यवान झाली. रमा म्हणजे भगवंताची सेविक लक्ष्मी. ती लक्ष्मीसुद्धा परमात्म्याचं हरिचरण सेवन करते. म्हणून आपण जीवनातसुद्धा परमात्म्याचं, त्या स्त्रिया आपल्या पतीला या लोकामध्ये नारायण मानून, देवस्वरूप मानून त्याची सेवा करतात.
अंती तिला फलप्राप्ती वैकुंठ लोकातलं ऐश्वर लावण्य सौंदर्य प्राप्त होतं आणि परमात्म्याच्या नित्यसेवेचा आनंद तिला निजात्मानंद तिला जीवनामध्ये प्राप्त होतो. आता लक्ष्मी तिथं भाग्यवान कशी आहे, हरिचरणामध्ये कशी रत आहे, हरिसेवेमध्ये कशी रत आहे याचा विचार नाथ महाराज सांगतायत, शुकाचार्य सांगतायत. आजची वेळ आपली संपलेली आहे, कारण काल आपण थोडं लांबलो होतो म्हणून आजची वेळ आपण थोडा आवर्तच घेतोय. 1 मिनिट बाकी आहे तरीही सुद्धा आपण आवर्त घेतोय. आजची झालेली सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करून एक विषय असा मांडायचा की ज्यांच्या सहवासाने, ज्यांच्या मार्गदर्शनाने, ज्यांच्या अतीव प्रेमाने आम्ही घडलो, अगदी आळंदीचा प्रवास ज्यांच्यापासून आमचा सुरुवात झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण आळंदीला जायच्या अगोदर आम्ही शिबिरात होतो 1999 साली. ते शिबिरामध्ये आम्हाला ज्यांनी प्रत्यक्ष शिकवलं ते वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर परंपरेचे 6वे सत्पुरुष गादीपती वैकुंठवासी गुरुवर्य राजाराम महाराज शास्त्री यांच्या सहवासाचा योग आम्हाला अगदी बालपणामध्ये मिळाला आणि त्यांनी जीवनामध्ये अभ्यासाचा छंद लावला आणि त्यांच्यामुळेच आज भागवताचं चिंतन आपण करू शकतोय. भागवत ग्रंथाच्या चिंतनाविषयी सेवेचा, भागवत सेवेचा त्यांनी घडोघडी मार्गदर्शन करावं. आळंदीत शिकत असताना आणि चातुर्मास्य कालामध्ये भगवंताच्या दरबारात राहत असताना चातुर्मास्यात सुद्धा भागवताच्या याच्यात चिंतन सेवा करत असताना त्यांनी घडी आषाढी कार्तिकीला गावाकडे आल्यानंतर सुद्धा मार्गदर्शन करावं. त्यांच्या सहवासात राहिल्या असे वैकुंठवासी राजाराम महाराज शास्त्री यांनी या वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज दिंडी परंपरेची अखंड सेवा करून करता करता देह परमात्म्याच्या निष्ठेने, कष्टाने, श्रद्धेने आणि अतिशय चोखपणे पूर्वजांनी, पूर्वी संतांनी, सत्पुरुषांनी घालून दिलेल्या मार्गाने आचरण करत करत आपला देह श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. त्यांना आज 3 वर्ष होत आहेत. आज त्यांचं पुण्यस्मरण भाद्रपद वद्य नवमीच्या दिवशी तपत कठोरा नावाचं गाव, वैकुंठवासी सोपान महाराज कठोरीकरांचं गाव, आणि तिथं श्री विठ्ठल मंदिरामध्ये परमात्म्याच्या चरणी आपला देह समर्पित केला आणि आनंद स्वरूपामध्ये प्राप्त झाले. कारण तुकोबरांनी साधना सांगितली, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. या उक्तीने संपूर्ण आयुष्यभर परमात्म्याची, श्रीगुरूंची या दिंडी परंपरेच्या माध्यमातून सेवा करून आनंद स्वरूपाला प्राप्त झाले. त्यांचं आज पुण्यस्मरण आहे. म्हणून त्यांच्या ऋणातून त्या पण कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. त्यांच्यासमोर आता एकच फक्त एक उरते, तुकोक्तीप्रमाणे एकच आम्ही मानू शकतो, काय देय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. देहाने जरी निघून गेलेले असले तरी, अदृश्य देहाने झालेले असले तरी, प्रेरणा रूपाने, कीर्ती रूपाने, मार्गदर्शनाच्या रूपाने माझ्या अंतकरणामध्ये कायमचे आहे आणि कायमचे राहतील. जन्मजन्मामध्ये अशाच सत्पुरुषांचा सहकावास आणि अशाच सत्पुरुषांचं मार्गदर्शन घडून जीवन परमात्मचरणी, आईसाहेबांच्या चरणी, संतांच्या, संत वाङ्मयाच्या चरणी समर्पित होऊन अखंड सेवा घडावी. प्रत्येक श्वासाला मी या संत चरणा, संत वाङ्मयापासून कधीही विन्मुख होऊ नये हेच त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. हीच त्यांना अतिशय विनम्र अभिवादन ठरेल, हीच त्यांना श्रद्धांजली खऱ्या अर्थाने समजेल असे मी समजतो. आणि त्यांनी ज्या मार्गाने संतांच्या वाङ्मयाचा, शास्त्राचा अभ्यास करून आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये संत वाङ्मयाचं चिंतन घडावं, शास्त्राचं चिंतन घडावं आणि संत प्रबोधित मार्गावरून आपलं जीवन सोयीस्कर, सुखस्कर होऊन चालावं. मग काय द्यावे त्यासी भावी उतराई, ठेवी तो हा पायी, जीव थोडा या लागी आता, स्तुती सांडून निवांता, चरणी ठेवी जे माथा, हेची आता काय वानो आता, न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. आणि दुसरी गोष्ट अशी की याच परंपरेच्या
वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज, बेडीकर मठ, पंढरपूर आणि शाखा मुक्ताईनगर या मठाच्या संचालक मंडळातील या भयानक अशा कोरोनाच्या महामारीने, या कोरोनाबाधित होऊन त्यांचं प्रारब्ध असेल, प्रारब्धाच्या पुढे कोणाला जाता येत नाही. या संचालक मंडळातील वैकुंठवासी ज्ञानदेव दगडू पाटील सुनसगावकर यांचं आज देहावसान झालं आणि म्हणून त्यांना श्रद्धांजली व्हावी. आणि त्याच श्रद्धांजली वाहत असताना आपण नित्यनेमाप्रमाणे जर ज्ञानोबा तुकोबरांचं आईसाहेबांचं भजन करू, तेच भजन पुन्हा अतिशय प्रेमाने गरज करतो त्याच प्रेमाने आपण करू आणि तीच त्यांना श्रद्धांजली समजू, त्यांना श्रद्धांजली वाहूया. आणि उद्याच्या दिवशी लक्ष्मी माता हरिचरणाची सेवा करत असताना कशा स्वरूपाने सेवा करते वैकुंठामध्ये, ह्या लोकामध्ये पतिसेवा चरणसेवा करून वैकुंठामध्ये गेल्यानंतर हरिसेवेमध्ये कशा रत असतात याचा विचार आपण उद्याच्या दिवशी करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव देव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव 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 श्री तुकाराम. मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, ब्रह्माची कला मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, जगत्रजननी मुक्ताबाई, जगत्रय जननी मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, ठाव द्यावा पायी, दासा ठाव द्यावा पायी, मुक्ताबाई 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 वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय, दानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, गुरु सखजी महाराज की जय, गुरु मुकुंद महाराज महाराज की जय, सखाराम महाराज की संतन की जय, सोमेश्वर भगवान की जय, अंतन की